पण ती सिरियल तुझी खूप गाजली, ते पात्रही राधा म्हणून तुझं खूप गाजलं. मग तू अजूनही फिजिओथेरपिस्ट म्हणून प्रॅक्टिस करतेस की? आता कमी केलं मी. कोविड नंतर जरा गणित फिसकटलं. तोपर्यंत मी सेटवर करायचे. सेटवर मी सेटवरती म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट. हा तसंच असतं ना. आता कोण देतं पैसे तिकडे आपल्याला, जरा हे दुखतंय हे कर. माझं ना जरा फ्रॅक्चर झालं होतं, तर ते करून हे असं घेऊन यायचे. नाही खरंच माझा हात दुखतो, माझं बघणार नक्की बघणार. सो असं झालं. मी सुप्रिया विनोद आहे, तिला मी पायासाठी ट्रीट केलं होतं. त्याची स्टोरी पण आली होती काहीतरी मी टेपिंग करत असतानाची त्यावेळेला. त्यानंतर बरेच सेटिंग दादा ते उचलून काहीतरी, किंवा एकदा आत्ताच्या सेटवर आमच्या डिरेक्ट म्हणजे एडीच्या अंगावर काहीतरी लाईट पडला. या सो त्याला अचानक स्पाझम झालं. सो मी त्याला तिथल्या तिथे काही 1-2 एक्सरसाइजेस दिले, आईस थेरपी दिली. सो असं छोटं काय काय होत राहतं. आता नीरज गोस्वामी, त्याला पण आय ट्रीटेड फॉर नी, तो ऍक्च्युअली पेशंट होता माझा. म्हणजे आता तू प्रॅक्टिस करत नाहीयेस? नाही आता नाही करत, आता तेवढी नाही राहिली. आता फक्त अर्गोनॉमिक ऍडवाइस द्यायची असेल तर. मग तुला काय आवडतं? फिजिओथेरपिस्ट म्हणून तुझं करिअर आवडतं तुला की ऍक्टिंग म्हणून? आता कसं सांगायचं, इथे माझी क्रिएटिव्ह भूक आणि पैसे असे दोन्ही मला या करिअर मधनं मिळतात. तिकडे एक वेगळं सॅटिस्फॅक्शन असतं जेव्हा पेशंट खूप हसत खेळत म्हणजे दुःखात येतो आणि आपल्याकडे ट्रीटमेंट घेतल्यावर हसत खेळत जातो. तर ते त्या चेहऱ्यावरचं सॅटिस्फॅक्शन बघून आपल्याला जे एक फील, मला शहारे येतात. तर ते जे एक सॅटिस्फॅक्शन आहे ना, ते मी खूप जेन्युइनली मिस करते. आणि अशा वेळेस कधी काही आपले प्रेक्षक किंवा फॅन्स तुझ्यापाशी येऊन तुला सांगत असतील की अरे तुझं हे कॅरेक्टर आम्हाला खूप आवडलं, तू ऍज अन ऍक्ट्रेस म्हणून आम्हाला खूप आवडते, ते सॅटिस्फॅक्शन कसं असतं? मग ते सॅटिस्फॅक्शन असतं, पण मी खूप वाईट कॉम्प्लिमेंट्स रिसीव्ह करण्याच्या साईडला. म्हणजे कोणी मला म्हणलं की तू छान दिसतेय तर थँक्यू, ह्याच्या पलीकडे नाही येत की आता काय करायचं असं होतं. थोडं ते कॉम्प्लिमेंट्स घेता नाही येत मला.